तर काहीच कॉलेज सुटलं, घरी आलो. आता घरी आलो, कपडे चेंज केले ना, आता मी आलो रानात डायरेक्ट. रानात आलो तर तात आपल्याला बघत होती तिथून. तर काहीच मी आलोय खत टाकायला, खतमाल टाकायचंय फक्त मिरच्याला. आणि हे 10-26 म्हणजे त्याची प्रोसेसिंग काय आहे की त्याच्या वाढीसाठी म्हणजे करणं, सपोर्ट करणं त्याचे मुळ. तर काहीच आज केलाय ओमकारला घेतलाय आज एक फोन. आणि तो फोन आहे मी तुम्हाला आज थोड्याची बंद घेतो म्हणजे लगेच. हा आहे सॅमसंग गॅलेक्सी M56 5G. तर नमस्कार मित्रांनो, मराठी ब्लॉगवरचे 365 दिवसाचे त्याला मी दादा आहे आपला 55 दिवस. फायनली आपले 50 दिवस होऊन 5 दिवस कंप्लीट झालेले आहेत. तर मित्रांनो मी मस्त आता म्हणजे कन्सिडन्स ठेवून राहिलो आपल्या चॅनलवर. मला नाही का एक निगेटिव्हिटी वाटू राहिली की माझी तुम्ही जे ती मला सपोर्ट करून नाही राहिले. कारण माझं चॅनल नाही का सध्या म्हणजे बॅलन्समध्ये, म्हणजे जास्त ग्रो पण होणे राहिलं आणि डाऊन पण होणे राहिलं, स्टेबल सध्या. नेमकी मला हे प्रश्न पडला असं कसं कारण ज्यावेळेस माझं वाईट स्टुडिओ ओपन केलं ना, त्यावेळेस माझे जेवढे सबस्क्रायबर अकाउंट होतं ना त्याच्यावर नाही डायरेक्ट आडी रेस आली. त्या आडी रेस आली त्याच्यानंतर मी बरंच म्हणजे त्याच्यावर हे केलं. कारण म्हणजे आता मी नवीन बिगणार मी, मला आता काय एवढं माहीत नाही, पण मी त्याच्यावर ॲनालिसिस केली कशी वाढली अशी म्हणजे अशी कशी वाढली रेस तिची ही आहे डॅश आहे, तो डॅश कशामुळे आला. तर मला नाही का असं कळलं की तुमचं जे चॅनल आहे ना ते चॅनल नाही का सध्या जी डायरेक्ट 100ची सबस्क्रायबर येईल का त्यावेळेस दिसणार आहेत, त्याशिवाय दिसणार नाही आहेत. तर मित्रांनो 55 दिवस झाले तर आता 100 सबस्क्रायबर आणखीन 10,000वर जायचं आपल्याला, म्हणजे टार्गेट काही छोटं नाही. तर मित्रांनो हां तुम्ही मस्त मला आता सबस्क्रायबरवर काही करीत नाही, तर काही जण करतात त्यांचे मी मनापासून धन्यवाद. तर मित्रांनो तर काहीच फायनली मी घराच्या बाहेर आलोय. आता चाललो मी कॉलेजला. आता झाला एवढं भोंगा, याच्या अर्थ 12चा भोंगा झालेला आहे. जे पाठ 4-12 झाले ना ते आता लोक सुटते. मला जाता गाडी भेटणे एखादी, तर चला आता डायरेक्ट गाडी भेटली एक दिवस कुठं कॉलेजमध्ये जास्त वेळ न घालता. कारण कसं माहिती लेक्चर हाता लागणार आपला विश्वर आलेला आहे. हा विश्वर आलेला आहे आता मस्त की विश्वरचा नाद नाही करायचा भैया. तर काहीच फायनली मी आलो आता कॉलेजमध्ये, एक गाडी भेटली त्याने अभि ड्रॉप केलं, बरं झालं नाही तर आणखी वेळ लागला असता. तर मित्रांनो ज्यावेळेस मलाच कळत नाही, मला उशीर होतो यायला का कॉलेज लवकर भरत. कॉलेजचा नियमाप्रमाणे टाईम कॉलेजचा 12 आहे, 12 वाजून येतं, त्याच्या अर्थ मीच उशीर येतो आहे की नाही. तर आता हे बघू शकता सगळं कॉलेज खाली. तर डायरेक्ट तो लेक्चरमध्ये एंट्री करतो, 3 लेक्चर करतो, निघतो घरी. ती फक्त आता इथून पुढे मी 3 लेक्चर करणार. इथून पुढे आपलं कॉलेज किती राहिले, खाली 15 दिवस कॉलेज राहिले. तिथून पुढं आपला स्टँडअप होईल, स्टँडअपला काम लगेच पेपर. आता आपले प्रॅक्टिकल एक्झाम सुरू होईल खाली. आता हे सेकंड टर्म एक्झाम झाले का, हे प्रॅक्टिकल एक्झाम झाले का लगेच स्टँडअप झाला का लगेच पेपर. तर काहीच कॉलेज सुटलं, घरी आलो. घरी आलो, कपडे चेंज केले ना, आता मी आलो रानात डायरेक्ट. रानात आलो तर तात आपल्याला बघत होती तिथून. त्याच्यासमोर गेला की तो वाजवतो कॅमेरा. तर आपण आलो तिथं खत शिपायला, एक वाप आहे त्याला खत शिपायचं आहे. इथे गहू वगैरे पेरलेला आहे. तर काहीच मी आलोय खत टाकायला, खतमाल टाकायचं आहे फक्त मिरच्याला. आणि हे 10-26 म्हणजे त्याची प्रोसेसिंग काय आहे की त्याच्या वाढीसाठी म्हणजे करणं, सपोर्ट करणं, त्याचे मुळा त्याच्या आतमध्ये जे रूट्स आहेत त्या रूटला नाही का प्रोटेक्ट करणं, आणि त्याच्या वाढीसाठी आणि साईडचं जे नेचर आहे ते त्याच्यावर डिपेंड करतं. अख्खा 10-26 हरवले बुजायचं का हा नाही बुजले नाही तरी फक्त खट टाकायचं. अशा प्रकारे गल करून नाही का याच्यात खट टाकायचं, जेणेकरून ते त्याच्यात पाणी सोडलं का ते मुरतं. आज जर टाकलं असं बघा साईडला टाकलं का ते पाणी होऊन जातं. त्याच्यामुळे तसं नाही टाकायचं, म्हणजे असं करायचं, आळे करायची आणि त्याच्या आळ्यात ओतायचं, जेणेकरून ते पाणी आलं का त्याच्यात जातं ते पाणी खड्ड्यात आणि ते जागेवर तिथं जिरून जातं. काहीच काय झालं काही माहिती, बटन दाबलं ती झाली मोटर सुरू यायची बघू शकता. झाली मोटर सुरू, मग वाटतं कुलिंग फॅन आहे. नाही बटन दाबलं झालं चालू, आता ते बंद व्हायना, काहीच व्हायना. फॅन सुरू झाला ते बंद व्हायना, कुलिंग फॅन सुरू झालं ते बंद व्हायना, त्याचा राहून द्यायचा. तर काहीच आता वाले 5:30 आम्ही निघालो तिसगावला कटिंग करायला. आपली ट्रिप जायची आहे तर म्हणलं आधी कटिंग वगैरे करून यावं होतं. राहुल आहे, मी आहे आणि ओमकार आहे. चला आता जो आपण कटिंग करू होतं, तसं आपलं काम आहे ते काम एक करू होतं. बस बाबा नको चाष्टा करू, हे राहुल कुठं चाष्टा करायला सवय लागली बाबा. बसले का दम सोडून मग
याच्यामुळे गाडी उचलत नाही माहिती का. तर चला काही जे बघा आज बसला आज हिची तरपणा करतात बघ ते बसता येत नाही आमच्या पायावर येत काय आता. तर काही आपण फायनली आपल्या दररोजच्या लोकेशन आलो आहे कटिंग करायला घेऊन. कटिंग करून जाऊ लवकर कारण की आज शोटर वगैरे काही नाही आलेलं. थंडी वाजा डबल त्यापेक्षा लवकर जाऊ तर. तर गाईज फायनली मी आलो आता घरी आणि आता वाजलेत 8. तर आज एवढा उशीर झालाय का नाही. आणखी मला कालच्या व्हिडिओची एडिटिंग करायची अपलोड करायचं आहे. आता वाजलेत 8. कधी ग्राउंड करू कधी अपलोड करू टायमिंग तर निघून गेला अपलोड करायचा. आता मी करतो डोकं धुवून घेतो एकदा नंतर मोबाईल थोडं चार्जिंग लावतो. मोबाईल खाली 29% चार्जिंग आहे आणि बसतो एडिटिंग करून झालं की जातो अपलोडिंगला बाहेरच करतो. तर गाईज आज केलाय ओमकारला घेतलाय आज एक फोन आणि तो फोन आहे मी तुम्हाला आज थोड्याची फोन दाखवतो म्हणजे लगेच. हा आहे सॅमसंग गॅलेक्सी M56 5G. हा जो फोन आहे ना एवढा क्लास फोन आहे लाईट वेट आहे एकदम आपल्या फोनपेक्षा हलका आहे. आपला वांचा आहे सॅमसंग गॅलेक्सी A35 त्याचा हा 2nd सिरीजचा मोबाईल आहे आता नवीन निघलाय. तर मित्रांनो कॅमेऱ्याची क्वालिटी जर पाहिजे ना नाद दाखवतो मी. असा स्मूथ चालतोय का नाही आणि एकदम लाईट वेट आहे म्हणजे सॅमसंग गॅलेक्सी A35 पेक्षा एकदम लाईट वेट आहे. आपला 200.10 ग्रॅमचा आहे. हा मी नाही मोजला पण माझ्या अंदाजे हा नाही का जवळपास 100 ग्रॅमचा तर असा मोकळा पण याच्यापेक्षा हलकाच आहे. सॅमसंग गॅलेक्सी A35 पेक्षा हलकाच आहे. तर मित्रांनो चालायला पण एवढं स्मूथ आहे का नाही. कॅमेऱ्याची क्वालिटी जर पाहिली आपण तर बघू शकता भारी आहे. 50 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे फ्रंट आणि बॅकचा सेल्फी कॅमेरा आहे 25 मेगापिक्सलचा. निम भारी आहे. फोटो म्हणजे एकदम क्लास क्वालिटी आहे लाईट वेट एकदम. तर गाईज आता वाजले संध्याकाळचे 10:30 आणि मी आलोय माझा कालचा व्हिडिओ अपलोड करायला. एडिटिंग केली अपलोडिंगला आता आलोय मी बाहेर. तर मित्रांनो विषय काय झाला माहिती आहे का माझा दररोजचा जो टाईम आहे डेली टाईम व्हिडिओ अपलोड करायचा तो टायमिंग माझा हातातून गेलेला आहे. म्हणजे माझा दररोजचा टाईम काय आहे 7 वाजता व्हिडिओ अपलोडला म्हणजे 7 वाजता व्हिडिओ अपलोड झालाच पाहिजे. कारण 7 वाजता व्हिडिओ अपलोड होण्याचं कारण होतं एवढंच आहे कारण की 7 ते 9 वाजेपर्यंत सगळी ऑडियन्स ॲक्टिव्ह असते. त्या टायमात ऑडियन्स सगळा व्हिडिओ बघतात. पण आता पार वाजले 10 ऑडियन्स सगळी म्हणजे सगळे आता सगळे संध्याकाळचं डिनर वगैरे करून सगळे झोपलेले म्हणजे झोपण्याच्या तयारीत असतात. आता आपण व्हिडिओ अपलोड करायचा मग ते बघणार कधी. सध्या कसं आहे माहिती आहे का मी उद्या सकाळी पण करू शकते पण सकाळी माझं कॉलेज 8:30 वाजता म्हणजे उद्याचा आहे माझा हाफ डे. त्याच्यामुळे ना उद्याच्या सकाळ मला टाईम नाही भेटणार. उद्या डबल मग माझ्या आजच्या व्हिडिओची एडिटिंग राहील आणि डबल कालचा व्हिडिओ अपलोड करायचा त्यापेक्षा म्हणलं जाऊन द्या होईन थोडा म्हणजे लगेच तर गाईज डेफिनेटली आपला सगळा व्हिडिओ अपलोड झालेला आहे. तर तसंच मी आता निघतो पुढं घरी निघतो. आता कसं आहे माहिती आहे का माझं संध्याकाळचा डिनर मी डायरेक्ट करू आलो आहे 11 वाजता. आता आले 11 करत मला 1 तास गेला नाही 1 तास नाही 1 तास गेला. मी 11:15 वाजता घराच्या बाहेर पडलो होतो. तर जातो उशिराला जेवण करतो आणि जर बसलो तर आपल्या शेटवर बसतो करतो ना अभ्यास. तर गाईज फायनली आपला कालचा व्हिडिओ अपलोड करायला मी बाहेर गेलो घरी आलो आणि जेवण केलं आणि आता वाजलेत 12. तर म्हणलं आता यावं आपण झोपू कारण की आता जर आपण झोपलं नाही जर जागलं तर मित्रांनो विषय काय माहिती आहे का उद्या झालं आहे आपलं 8:30 वाजता कॉलेज. माझं जर संध्याकाळी जर जागलो मी कवर पण मला सकाळी उठावं वाटतं डायरेक्ट 8. त्यापेक्षा म्हणलं रिस्क घ्यायला नको कॉलेज बुडायला नको. त्यापेक्षा काय म्हणलं संध्याकाळी लवकर झोपतं आणि सकाळी लवकर उठत. जर आज संध्याकाळी जर आज सध्या जर लवकर जर झोपलं तर मग सकाळी कमीत कमी 6 वाजता तरी उठतं. तर मित्रांनो तर आजचा व्हिडिओ मी तर थांबवतो भेटून आपल्या व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा आणि शेअर करा आणि अशाच नवीन व्हिडिओ बघायला म्हणजे नवीन व्हिडिओ ब्लॉग बघायला. तर आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा. तर भेटून ब्लॉगमध्ये चला बाय बाय.